वेदांचा अर्थ भंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ. ज्यांनी पाचवा वेद म्हणजे गाठ्याची निर्मिती केली, ज्यांच्या नामचिंतनानं देहगावचे रस्ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लागले, त्या पुढे जो नाही का भगवान परमात्मा ज्यांच्या घरी जेवणासाठी भोजनासाठी गेला, अंतकाली न्यायला, ज्याला भगवान परमात्म्याला स्वतःचं विमान पाठवलं आणि ज्या विमानात काळाच्या माथ्यावर पाय ठेवून जे बसले, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जो काळ जगाला खातो त्या काळाच्या माथ्यावर पाय ठेवून ज्यांनी वैकुंठाचं गमन केलं आणि वैकुंठाचं गमन झाल्यानंतर जगाचा बाप पांडुरंग परमात्मा वैकुंठाच्या दाराशी ज्यांची वाट पाहत उभा राहिला, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. ज्यांची वाट पाहत पांडुरंग परमात्मा वैकुंठाच्या दाराशी उभा राहिला, ते देहू निवासी असणारे ईश्वराच्या सुवर्ण जडित मुकुटातून गळून पडलेला हिरा म्हणजे तो खूप बारा विठ्ठल नामाचं बीज. या तीनही गोष्टी कशा वाढवायच्या, कशा जपायच्या, कशा निरकायच्या, कशा परखायच्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्या अभंगाच्या माध्यमातून प्राप्त होतं तो जगद्गुरु तुकोबा यांचा सुंदर असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडला विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी समोर बसलेले पुरुष मंडळ आहे, मला एक विनंती आहे तुमचीवर, मध्ये जागा कशासाठी ठेवली तुम्ही मला सांगा बरं. आमचे अनिल दादा साळक ज्यांच्या माध्यमातून आयोजित केलेला हा भव्य दिव्याचा कीर्तनाचा अखंड नाम सप्ताह, आणि या सप्ताहातील मला वाटतंय आजच्या 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प मधसारख्या पामाराच्या वाट्याला यावेळी माझं परमभाग्य समजतो विठ्ठल. मला वाटतंय गेली 1 महिन्यापूर्वी दादांचा या कार्यक्रमासाठी फोन झाला. ज्यावेळी पहिला फोन झाला त्यावेळेला माहित नव्हतं, दादांनी फक्त बोलता बोलता बोलून गेले की महाराज असं घराचं बंगल्याचं काम चालू होतं, आणि ते काम चालू असताना एक 5 लिंगाची महादेवाची पिंड किंवा ते लिंग मला प्राप्त झालं. दादा सुरुवातीला बोलून गेले, मला म्हटले महाराज तुमची 8 तारीख खाली आहे का? मी डायरीत पाहिलं पण तारीख काही खाली नव्हती. बरं खोटं सांगायला कशाला घाबरायचं असते.